जाऊबाई गावाच्या कालच्या भागात मुलींना नवीन मोहीम मिळाली. पोरींना सोसेना मिरचीचा ठसका आणि 500 रुपयाला एक पापड विका म्हणाली रसिका. हे माझी निशाणी आहे. तालमी सोबत यांनी मोहीम देखील केली आणि फुसकाबार असणारी सेजा दमदार नाव ठरली. मुलींनी एकमेकांचे फोटो जाळले आणि टॉप 3 मध्ये न पोहोचण्याचे कारण स्पष्ट केले. 48वा दिवस. नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात पितांबरी क्युरॉन प्लस पेनरली ऑइल प्रस्तुत जाऊबाई गावात. स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी, ज्वेलरी पार्टनर लागू बंधू. नमस्कार, राम राम, कसे आहात? लय भारी. काय नवा दिवस, नवी उमेद, आजची मोहीम काय असेल? बोव अँड ॲरो, आर्चरी. बरं, अजून एक सांगू का? एक अशी गोष्ट आहे ती तुम्ही लहानपणापासून करत आलाय, ती आहे आजची मोहीम. मारामारी लहानपणापासून करते. अभ्यास. अभ्यास, ड्रॉइंग करतो. ड्रॉइंग करता. कल्पनाशक्ती संपली वाटते तुमची. नखरे नाटक करतो ना. नखरे नाटक करतो. संस्कृतीने ओळखलंय, नखरे आणि नाटक करता तुम्ही, नाही का? एखादी गोष्ट बोलायची असेल तर नाटक करता, बोला काहीतरी सांगायचं असेल गपचूप तरी नाटक करता. नाटक ही अशी गोष्ट आहे जी शिकवावी लागत नाही, ती प्रत्येकात असते. काय रमस्या, बरोबर की नाही? बरोबर. म्हणजेच काय, आपल्याला एकदम असं सोयीचं बोलायचं असेल तेव्हा आपण चेंजिंग रूम मध्ये जातो. तेव्हा आपण काहीतरी बोलत असतो, ते हे एक प्रकारचं नाटकच आहे. कुठे कधी आपल्याला असा माईक काढायची वेळ येते, मग चला दोघीच एका वेळेला आपण वॉशरूमला जाऊ. तुम्ही आतमध्ये जाऊन गप्पा गोष्टी करता. मालकीनबाई, योग्य आहे, पण आता तुम्ही जो हा नियम मोडलाय त्यासाठी तुम्हाला गंभीर शिक्षा मिळणार आहे. लास्ट चान्स द्या ना सर. खूप दिले आम्ही. रोज सांगतो की अरे आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आलेलो आहे, एकदम गंभीर टप्पा आहे हा, सिरियसली घ्या. नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी लाईटली घेता, याची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. आणि ती शिक्षा अशी आहे, आपली रक्कम किती आहे जी विजेत्याला मिळणार आहे? 25 लाख. ती आता 20 लाख करण्यात आली आहे. ठीक आहे, चला आता आपण आपल्या मोहिमेकडे वळूयात. आज आपल्याला बालनाट्य सादर करायचे. नाटक करायला तर आपण रेडी ब्रो, काही पण नाटक करू द्या. बालनाट्य ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण मुलांच्या मनोरंजनासाठी एक वेगळी रंगभूमी आहे. भारतामध्ये 20व्या शतकात ती सुरू झालेली आहे. बाल रंगभूमीमुळे मुलांमधलं स्टेज फिअर जातं. बरोबर. येणारा जो प्रेक्षक आहे, म्हणजे पुढच्या पिढीतला जो प्रेक्षक आहे ना, तो घडत असतो. आणि त्यांना जर ती ओढ राहिली तर नाटक जिवंत राहतं. एक नाटक किंवा एक सादरीकरण समाजात काय बदल आणू शकतं हे जर त्यांना समजलं ना, ते एक चांगली पिढी तुमच्याकडनं घडू शकते. तुमच्या कोणाला लहान मुलाचा आवाज काढता येतो छान? रसिका. जर दाखव रसिका. मी ना शाळेत जाणार आणि शाळेत ना लोकांना शिकवणार आणि त्यांच्यात मी पण बाल बनणार, मी पण खेळणार आणि मी पण खूप एन्जॉय करणार. रमशा. मी काय बोलू, मी तर खूप लहान आहे, मला ना कळतच नाही काय बोलायचं कोणा पुढे, त्यामुळे मी शांत बाजूला उभी राहते. श्रेजा. मला जायचं तिथे, मला जायचं मम्मी. हे का करायला लावलं माहिती का तुम्हाला? कारण तुम्हाला अशाच पद्धतीने त्यांना शिकवावं लागेल ना, त्यांना समजावं लागेल. तुम्हाला त्यांच्या वयात त्यांच्यानुसार तुम्हाला आता चालावं लागेल. आणि लक्षात घ्या, सगळं तुम्हाला करायचंय. सगळ्यात आधी नाटक लिहायचंय, मग त्याचं दिग्दर्शन करायचंय आणि मग त्यात अभिनय सुद्धा करायचंय.
आता मुलं कुठनं शोधणार? ते आता शाळेत गेले असतील. शाळेत उचलून आणू आम्ही. बरोबर बरोबर म्हणाले तुम्ही. यावेळी तुम्हाला शाळेत जायचं. ठीक आहे. मोहिमेसाठी तुम्हाला तुमचे 2 गट तयार करायचे. सांगा 2 गट सांगा. रसिका, रमशा आणि मी. ठीक आहे. ऑनेस्टली मला माझं आणि रसिकाचं गट हवा होता. आम्ही दोघी आणि बाकीचे 3 लोक. पण स्नेहा मध्ये उभी होती आणि स्नेहाने सांगितलं की तिला आमच्या गटात यायचंय आणि तिच्यासाठी ते फेअर होतं. सुरुवात करायची. येस. गणपती बाप्पा निघा रे. आम्ही निघालो शाळा शोधायला. वाड्यातल्या मुली मुलांना अभिनयाचे धडे शिकवणार. आज यांच्या पुस्तकाचं नवं पान उलगडणार. आता मजा येणार. तर त्यासाठी आम्ही डिरेक्ट गेलो कुठे? दिशा पब्लिक स्कूल. सर आज आम्ही तुमच्या शाळेत आलो आहोत कारण की वी आर ॲक्च्युअली डुईंग अ प्ले फॉर किड्स. त्याच्यासाठी बाल कलाकार हवेत. तर जर तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमच्या शाळेतले काही मुलांना घेऊ शकतो का आमच्या नाटकात? तर डेफिनेटली मुलांमधले जे सुप्त गुण आहेत त्यांच्यामध्ये ॲक्टिंग, डान्स वगैरे जे गुण आहेत त्याला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळतं या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. हार्टी वेलकम टू यू. थँक्यू. आपण काय स्ट्रॅटेजी काय वापरायची? बॅक बेंचर जे खूप राडा करायला आवडतं आपल्यासाठी. डन. हॅलो एव्हरीवन. पहिले तर माझं नाव सांगा तुम्ही. तर मुलांनो, हाऊस द जोश. हाऊस द जोश. हे करायला मी ऐकले आहेत 2-3 लोक की खूप नाटक करतात. कोण आहे कोण आहे कोण आहे? तू आहेस. तुम्हाला कोण जास्त त्रास देतो सगळ्यात? अनुराग. इकडे इकडे. अनुराग काय काय मस्ती करतो? करून दाखव मला काहीतरी. फ्लावर समझाए क्या? फ्लावर नहीं, फायर. झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला. एक मिनिट. मला फक्त 2 डान्सर पुढे हवे. ओके बच्चांनो, इकडे कोणाकोणाला ड्रामा करता येतो, नाटकात काम करता येतं? बघा तुमचं ऑडिशन चालू आहे, बरोबर आहे ना? आता तुमच्यापैकी जो सिलेक्ट होणार आहे तो आपलं बाल नाटक करणार झी मराठीवर. माझी तोडणारच का? याची ना. खुश तो बहुत होगे तुम. कुठे ना कुठे मला असं वाटलं की त्या छोट्या मुलांमध्ये मी पण एक छोटी मुलगी झालेली. आपण दोघं बसतं चुडा खाऊ बसतं चुडा पडला चाकू आपण दोघं डाकू. ओ डाकू. स्टाइल है राजू का स्टाइल है. बाबू 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 भैया राजू का स्टाइल है. हसा. रडा रडा रडा. राग आलाय तुम्हाला, खूप राग आलाय. एकदा टट्टूला लागली भूक. टट्टूला टट्टू ताईने दिले सँडविच खूप. चाय ले लो चाय. गप नहीं है क्या? वो तो ऑस्ट्रेलिया ले गई. हाय हाय हाय. कोणी भारी रॅप करत होतं, कोणी पोएट्री गात होतं, कोणी एकमेकाची भांडण करायची ॲक्टिंग करत होतं. तर सगळं खूप भारी होतं आणि त्यांना बघून मला खरंच असं वाटत होतं की यार मला परत छोटं व्हायचं यार. मी 20 वर्षांची का झाले एवढ्या लवकर? मी सगळ्यांचं ऑडिशन मला खूप आवडलं आहे. आता आम्हाला थोडा टाइम द्या, आम्ही डिसाईड करू कोणाला घ्यायचंय. असं होतं की 5 मुलं मी कसे शोधू? म्हणजे सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे, इतकं भारी टॅलेंट आहे. 9 मुलं आणि मुली आहेत जे आम्ही शॉर्टलिस्ट केलंय इथे. आदित्य इकडे
ओ तू अंकिता कोण आहे? हा अंकिता ये. स्मरण, तुम्ही सगळे सिलेक्ट झाला. आम्हाला छोटे कलाकार तर सापडलेले, पण अजून कठीण गोष्ट हे होती, आता नाटक बसवायचं होतं. माझ्या आणि श्रेयाच्या डोक्यात हे होतं की आपण काहीतरी एकदम विनोदचा टॉपिक घेणार, पण त्याच्यात काही ना काही शिकवण पण असलीच पाहिजे. आमची तर एनर्जी एवढी आहे, त्यांची एनर्जी यांच्यापेक्षा आमच्यापेक्षा वर आहे. जेव्हा आम्ही नाटक बसवत होतो तेव्हा त्या छोट्या मुलांना पण तिकडे नाटक करताना खूप मजा येत होती, खूप मस्ती करत होते. स्टेजवरती जाऊन तर हे सगळे आगच लावणार आहेत. नमस्कार राम राम बावधनकर. नमस्कार बावधनकर. मी आता काहीतरी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर मी खूप सारी बक्षिसं वाटणार आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी जबरदस्त कविता कोणाला म्हणता येते? तुला येते? ये इकडे. तुझं नाव काय सांग मला? ओम निखिल फरंदे. वा, बरं मला सांग, खरं थंडी वाजते तुला म्हणून कोट दिला की शाळेचा गणवेश? ब्लेझर या आणि युनिफॉर्म. युनिफॉर्म. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा छोटी चड्डी घालून शाळेत जायचो. मग आम्ही मोठं झालो, कॉलेजला गेलो, मग कामाला लागलो, तेव्हा आम्ही अशी फुल पॅन्ट घालायला लागलो. मग हा तर आत्ताच फुल पॅन्ट घालतोय, म्हणजे हा ऑफिसला त्याने छोटी चड्डी घालून जाणार. कुठली कविता म्हणणार आहेस? देवा तुझी किती सुंदर. म्हण. देवा तुझे किती सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असं शील. झालं झालं. थँक्यू सो मच. खूप छान कविता म्हटलीस तू. जा. कविता कुठली म्हणणार आहेस? म्हण. गणपती तुझे नाव चांगले आवडे बहु चित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना. वा, थँक्यू. तू जाऊन बसू शकतेस. तुमच्यापैकी कोणाकोणाला सिनेमाचा डायलॉग येतो? आले आले आले, डायरेक्ट धावतच आली. ये इकडे. कुठला डायलॉग म्हणणार आहेस तू? पुष्पाचा. पुष्पाचा. पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला. वा, कुठे झाली का धावत? म्हणजे लाईनच लावली वाटतं. कुठला डायलॉग म्हणणार आहेस तू? पुष्पराज. अरे काय सगळे पाठ करून आलेत की काय? बरं म्हणून दाखव डायलॉग. पुष्पराज झुकेगा नहीं साला. वा,